घरचं असलं ना किंमत कळत नाही. जेव्हा विकतचं आणतो ना तेव्हाच किंमत कळते. तसंच माझ्या बाबतीत देखील होतं. यावर्षी आमच्याकडे भरपूर शेंगा झालेल्या आहेत आणि जेव्हा शेंगदाणे संपतात ना, तेव्हा मला लक्ष होतंय की शेंगदाणे संपले आणि मग घेते काम. आज जेवणामध्ये मस्तपैकी पुऱ्यांचा बेत होता. मुलांना खूप दिवसापासून छोले-पुरी आणि श्रीखंड खायचं होतं. त्यामुळे मी आज मस्तपैकी छोले-पुरी आणि श्रीखंडाचा बेत आखलेला होता. पहिले मी खूप तेलकट खायचे. आता देखील मला खूप आवडते. पण काय करणार तब्येतीकडे बघून थोडंसं प्रमाण कमी करायला लागते. त्यामुळे मी जास्त असे तेलकट पदार्थ बनवतच नाही. महिन्यात 2 महिन्यातून कधीतरी एकदा बनवायचं आणि कधी बनवायचं झालं तर मुलांपुरतंच बनवायचं. पण आज मी जास्तच पुऱ्या बनवलेल्या होत्या आणि त्याच्याबरोबर जे बाजारातून मी नाचणीच्या बॉब्या आणल्या होत्या ना, त्या देखील तळून घेतल्या. चवीला खूप छान लागत होत्या त्या बॉबी. आज जेवण करायला आम्ही आज तिघंच होतो. ह्यांना थोडं कंपनीचं काम आलेलं होतं, त्यामुळे ते बाहेरच गेलेले होते. त्यामुळे आज आमचं जेवणामध्ये तिघांचाच राडा असणार आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. कारण तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यास ऊर्जा मिळते आणि तुमचं कमेंट आणि लाईक जर आलं नाही ना, तर पूर्ण डिमोटिव्हेट होतं यार.